नमस्कार, मी चंद्रशेखर जाधव आपली महासत्ता या न्यूज चॅनलवर आपलं स्वागत करतो। आज मी या ठिकाणी बघा मालाड पूर्व मैदान या मैदानाच्या बाजूला म्हणजे तुम्हाला आठवण करून देतो की एक 8 दिवसापूर्वी इथे जे काय ऍक्सिडेंट झालं होतं त्याच्या एक 100 मीटरवर हा जो खड्डा आहे हा खड्डा आपण बघत असाल। इथे कारागीर काम करत आहेत, पण इथे आहे ना हे बघा आतमध्ये संपूर्ण डॅमेज आहे, ते जशान तसंच आहे आणि त्याच्यावरती साळ्या घातलेल्या आहेत। यांचं असं म्हणणं आहे की नंतर तो सगळं डॅमेज काढणार आहे, मात्र ते शक्य नाही, हे पूर्णपणे भरलेलं आहे। महानगरपालिकेचा ढसाळ जो कारभार आहे कारण महानगरपालिका एवढा खर्च करते, हा खर्च ह्या अशा कामासाठी करत असेल तर मात्र प्रश्नचिन्ह आहे की येणाऱ्या पावसाळ्यामध्ये या जसा काय अवस्था होणार आहे याबाबत आपल्याला नव्याने सांगायला नको। इथे 4 कामगार आहेत, या कामगारांच्या ठिकाणी बघितलं तर गमबूट असायला पाहिजे होते, पण कुठल्याही प्रकारची सुविधा पण त्यांना न देता त्यांना कामासाठी या ठिकाणी सांगितलं जातं। आणि त्यामुळे प्रश्न असा आहे की महानगरपालिका डोळेझाक करून आंधळेपणाने अशा प्रकारचे काम करत आहे। यावर प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे। पिनॉर जे वॉर्ड आहे या वॉर्डचे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी लक्ष देऊन हा प्रश्न गटाराचा प्रश्न हा मिटवला पाहिजे। काही दिवसांपूर्वी मी म्हणाल्याप्रमाणे या ठिकाणी ऍक्सिडेंट झालं होतं बसचं आणि ते म्हणजे ते ऍक्सिडेंट एवढं भयानक होतं, लहान मूल बस खाली गेलं होतं। त्याला कारण देखील हे जे खड्डे आहेत ना, हे खड्डेच त्याला कारण आहेत आणि म्हणून प्रशासनाने याकडे लक्ष द्या, नाहीतर मग हा इकडे मृतांचा अड्डा होऊन बसेल अशा प्रकारची भीती व्यक्त केली जात आहे। आणि म्हणूनच आपल्याला विनंती आहे, प्रशासनाला विनंती आहे, लोकप्रतिनिधींना विनंती आहे की याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आणि हे जे काम आहे पूर्णत्वास नेलं पाहिजे। धन्यवाद।